नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। 21,689 मतदारांपैकी 50% अधिक मतदार वसई, बोईसर व नालासोपारा या 3 मतदारसंघात आहेत। या तिन्ही मतदारसंघांवर आमदार ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे। हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शिवसेनेच्या भारती कांबडी या दर 2 दिवसांनी वसई व नालासोपारा मतदारसंघाचा दौरा करत आहेत। बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी या मतदारसंघाच्या उर्वरित ग्रामीण भागात व बोईसर विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे तसेच वसई व नालासोपारा या 2 विधानसभा मतदारसंघांवर आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची असलेली पकड यामुळे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। काल आमदार ठाकूर यांनी 6 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार पाटील यांच्या गड्यात माळ पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्या किंवा परवा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे। आमदार राजेश पाटील यांनी गेल्या 5 वर्षात बोईसरसह पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा व विक्रमगड या भागात पक्षाचा बऱ्यापैकी विस्तार केलाय। या निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होईल असे अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यापूर्वी अनेकदा धक्का तंत्राचा वापर केल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी सावध भूमिका घेत आहेत। पण उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात जो उशीर होत आहे त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मात्र प्रचंड धाकधूक सुरू झाली आहे। दरम्यान बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदार याद्या आणून त्याचे विभागावर शॉर्टिंग करण्याच्या कामास सुरुवात केली आहे। उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर पदयात्रा, कॉर्नर सभा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी, रोड शो, रॅली व बूथ बैठका असा धडक कार्यक्रम राबवण्यास सुरुवात होणार आहे। या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे महायुतीच्या आघाडीवर मात्र शांतता आहे। ही जागा कदाचित बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्याच्या हालचालीही वेगाने होत असून भाजपचे काही वरिष्ठ नेत्यांनी गेल्या 2 दिवसात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरार स्थित कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली। त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघ हा कदाचित बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।